काम बांधवडी काळ घातिला तोडरी, तया माझे दंडवत कपिकुली हनुमंत. शरीर वज्रा ऐसे शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे, तया माझे दंडवत कपिकुळी हनुमंत. रामरायाच्या सेवका किंवा रामाच्या सेवका, शरण आलो म्हणे तुका, तया माझे दंडवत कपिकुळे हनुमंत. विठ्ठला 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 महायोगपीठे तटे भीमरथ्याम. थोडा आवाज द्या. परम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जघननिहितपाणिमण्डनं मण्डनाना. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत. हे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ज्ञानेश भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरह, सोपाना भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले. मनवोनी अवधारी जो आपुले, आपण देवा मस्तक हे पायावरी. मस्तक
करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा हा मस्तक हे पाया वरिया वार करी संतांचा या वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तक हे पायावर वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काम बांधवडी काळ घातिला तोडरी तया माझे दंडवत कपे कोळे हनुमंत प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्होबा पुत्र संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला दंडवत घालतात विठाला. हरा विठाला 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 हरा विठाला 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. परिहार हा जीवाला द्यावा लागत असतो. आम्ही जीव असल्यामुळं परिहार द्यावा लागत असतो. परिहार दोघांना द्यायची गरज नाही. कोणाला? मोतीराम भाऊला आणि शिवाजी महाराजाला. संताला आणि भगवंताला परिहार द्यायची गरज नाही. महाराज वर्णन करतात, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वांभर परिहारची न लगे. भगवंताला आणि संताला परिहार द्यायची गरज नाही. तुम्ही आम्ही जीव आहोत, परिहार हा द्यावाच लागतो. किम निमित्त शिवाय सर्वांना जरी ज्ञात असेल तरी वक्त्याचा आद्य कर्तव्य नात्याने आपल्या या मोजे महान असणाऱ्या महागाव नगरीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ अन्नदान 2 टाइम, पुन्हा 1 टाइम नाही, काय नाही. हे विशेष आहे. सत्य होतात आमच्या इकडं पण एकाच वेळेला असते. पण एक विशेष आहे. का? कारण मोतीराम महाराजांचा परिसर आहे, मारुतराव महाराजांचा परिसर आहे, कोणजी महाराजांचा परिसर आहे, म्हणून अन्नदानाला विशेष महत्व आहे. तसं तर 2 गोष्टीला विशेष महत्व आहे कलियुगामध्ये. त्या 2च गोष्टी आमच्या मोठ्या महाराजांनी, मोतीराम महाराजांनी 2च गोष्टी भर दिला. कोणता? एक हरिनाम आणि दुसरा अन्नदान. म्हणून आपल्या गावात दोन्ही वेळेला चुलबन आमंत्रण 10 वाजता सकाळी जेवण असते आणि संध्याकाळी कथा सुटली की 5 वाजता जेवण असते. म्हणून अन्नदानाच्या बाबतीत सर्व गावकरी मंडळीच्या चरणी साष्टांग नमन करतो. गोड असं नियोजन सर्व गावकरी मंडळीचं. रात्र हरिकीर्तन असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व गावकरी मंडळीच्या वतीने आमच्या मोतीराम भाऊनी मला प्राप्त करून दिली. सर्व गावकरी मंडळीचे धन्यवाद व्यक्त करतो, भजनी मंडळीचे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामांकित महाराज मंडळी, गुणीजन मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी सुंदर असं भजनाचा प्रारंभ केला आणि सुंदर अशी पहिली चाल सुद्धा गायली. असे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य परम आदरणीय एक उत्कृष्ट कीर्तनकार आणि उत्कृष्ट गायक असणारे आमचे परम मित्र श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज भुमरे यांची उपस्थिती आहे. त्यांना ज्यांनी साथ केली आपल्याच गावातील सुपुत्र श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे परम मित्र मोतीराम भाऊ मोहिते असतील. एकूण भजनातले प्रमाणातले भीष्म पितामह असणारे आमचे श्री हरिभक्तपरायण मारुतराव मामा गोळेगावकर असतील. उपस्थित सर्व परिचित अपरिचित सर्वांचे काही नाम उल्लेख करणे शक्य नाही. ज्यांची विशेष उपस्थिती आहे आज असे आपल्याच परिसरातील वैभव एक ज्येष्ठ कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण नारायण महाराज बरबडीकर यांची उपस्थिती आहे. तसेच आमचे बाबूराव महाराज यांची उपस्थिती आहे. पखवाजवाद्यांची गोड साथ आहे. आमचे परममित्र धीरज महाराज
डिग्रसकर यांची उपस्थिती आहे. उपस्थित सर्व पुरुष मंडळी, माता भगिनी आणि चॅनलवाले सुद्धा आहेत. नाव माहीत नाही मला. विजय भाऊ मोहिते आहेत. गोड अशी आमच्या भाऊची साऊंड सिस्टीम आहे. नाव काय नाही सिस्टीमवर. गजानन भाऊ यांची साऊंड सिस्टीम आहे गोड. सर्व वातावरण छान आहे. आणि विशेष स्वरूपात मी आज जे कीर्तन करायलो, मला ज्यांनी शिकवलं असे आमचे शिक्षक हे सुद्धा उपस्थित आहेत. आमचे चांदणे सर यांची उपस्थिती. त्यांनी मला शाळेत असतानाच महाराज म्हणून पुकारलेलं आहे, म्हणून विशेष बोलायलो त्यांचं. शाळेत 9वीला 10वीला असताना ते एक आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम 26 जानेवारीला घेतात. त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक चुटकुले विनोद सांगायचं म्हणून नाव नोंदणी केली मी. मग विनोद सांगावं का नाही महाराज, मी तिथं मी ते ज्ञानोबारायचं चरित्रच सांगित बसलो. आणि ती 1 मिनिट असते फक्त विनोदाचा. आम्ही ती 15 मिनिट घेतलीत. आणि त्यावेळेसपासून त्यांनी मला महाराज पदी दिली. महाराज झालो. विठाला म्हणून गोड असं सर्व गावकरी मंडळीचं नियोजन. आणि या नियोजनामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि सप्ताहातील आज 5वा दिवस आहे. आणि विशेष करून आज शनिवार आहे. मग कोणतं चिंतन घ्यावं. मग आपले मोठे महाराज जसा वार आला तसं चिंतन करीत होते. एकादश आली पंढरीचं महात्म्य, गुरुवार आला ज्ञानोबारायाचं महात्म्य, आज शनिवार आला चला वाटलं हनुमंतरायाचं महात्म्य पाहू. विठाला विठाला आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय हनुमंतरायाला दंडवत घालतात. असं टाइम सांगायला का आपल्या कामाचं आहे. विठाला आमचे जगद्गुरु तुकोबाराय मंडळी कोणापुढे दंडवत घालत नाहीत बरं का. कोणालाही नमस्कार करीत नाहीत. आमचे जगद्गुरु तुकोबाराय देव म्हणून किड्या मुंग्याचं दर्शन घेतील, पण संत म्हणून कोणाचंही दर्शन घ्यायला तयार नाहीत. का? तुकोबारायानं सांगितलं संत कोण आहे आणि कोण नाही मला चांगल्या पद्धतीत कळते. मी कोणालाही दंडवत घालणार नाही. जे खरा संत आहे, जो खरा महात्मा आहे ना, त्यालाच आमचे जगद्गुरु तुकोबाराय दंडवत घालतात. पण तुम्हाला सांगून गेलो किड्या मुंग्याच्या मग देव म्हणून किड्या मुंग्याच्या पाया पडतील देव म्हणून, पण संत म्हणून कोणाच्या पाया पडायला तयार नाहीत. का? कारण कसं असते, जाय त्याच्या वंशा तेव्हाच कळे. आणि संताचा महिमा कोणालाही नाही कळत. आपण कोणालाही संत म्हणतो, आणि तुकोबाराय मात्र कोणालाही संत म्हणायला तयार नाहीत. तुकोबारायच्या गावामध्ये एक स्त्री माता पंढरीची वारी करायची महाराज. आणि गावातल्या लोकांनी महाराजाला सांगितले येऊन, महाराज काय महात्मा आहे ती बाई, अहो पंढरीची वारी चुकूच देत नाही. तुकोबाराय म्हणली ती तुम्हाला महात्मा असेल, पण ती मला माहिती आहे वाऱ्या कशामुळे करायली. तर कशामुळे करायली? तिचा मालक 3-4 वर्ष झालाय कुठं गेलाय ते सापडण झालाय, आणि ते यावाव म्हणून काय करायली. काय मग सांगा ना. गो यावा गावा, गो यावा गावा, गो यावा गावा, ऐसा नवस करी यावा, 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 ऐसा नवस करी यावा. गो यावा गावा, ऐसा नवस करी यावा, ऐसा
माहिती तुम्ही काय पाया पडता? तुकोबाराने सांगितलं गोहो यावा गावा आयसा नवस करी आवा. तुकोबाराय म्हणले तिचा मालक परत यावा म्हणून ती वारी करायली. मग आपलं बी असंच आहे महाराज. कोणाची वारी वाटते आपल्याला दिसती, कोणाचं नामस्मरण दिसते, कोणाचं आपल्याला काही साधना केलेली दिसते आणि आपण त्याला संत मानून बसतो. पण त्या साधनेमध्ये त्याचं ध्येय काय आहे ते आमच्या तुकोबऱ्याला विचारा. विठाला तुकोबाराय म्हणले कसं असते माहितीये का? आपण नुसते जेवणारे असतो. आपण कसे असतो? आणि स्वयंपाकाची चाचणी समजा बुंदी काढायची असेल एखाद्या आचार्याला, ती चाचणी तुम्हा आम्हाला कळती का आचार्यालाच कळती? हो, एखाद्याला कळत असेल समजा, पण सरासरी चाचणी पक्की झाली का नाही कोणाला कळती? आचार्यालाच कळती. तसं तुकोबाराय म्हणले तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य बडबडीची वाणी अथवा सत्य तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य बडबडीची वाणी अथवा सत्य अथवा तुका म्हणे मज कळते चाचणी. हे बडबड करायला कीर्तनकार का अथवा सत्य? ही चाचणी तुकोबाराय म्हणजे मला कळती. हे नुसता बडबडच करायला कंबर बांधून का खरंच तसा वागायलाय? खरंच देवासाठीच नामस्मरण करायलाय का? खरंच देवासाठीच कीर्तन करायलाय का? तुकोबाराय म्हणली ती चाचणी मला कळते, सामान्याला नाही कळत. विठाला विठाला आपल्याला काय कळते? हो, व्यवहार कळत नाही साधा आपल्याला, तर संत कधी कळाव? लगन सराई येत सध्या नवरदेवाला कपडे घ्यायचे असल्यावर भाऊकी जात असते माहिती आहे ना, सोबत न्यावं लागतात 2-4 जण रागावू नये म्हणून. आपल्याला काय कळतं याच्याकरता दृष्टांत सांगायलो. काय कळतंय? सोबतचे जातात 5-6 जण, जीप भरून जाती पूर्णाला परभणीला कपडे घ्यायला. नवरदेवासोबत नवरदेव सोबत असते आणि यांना गेले गेले नाश्ता चालवावं लागते, थम्सअप पाजावं लागतंय, ज्यूस पाजावं लागते सोबतच्याला गेलेला. आणि अगोदर खाणं पिणं झालं की मग दुकानात कपडे घ्यायला जातात. आणि कपडे घ्यायला गेल्यानंतर तिथं लावलेली असती एसी, उन्हाळ्याची दिवस असतात, बाहेर पोह्यावर दही खाल्लेलं असते, ती गुंग चढती गुंग, झोपी जातात. मग नवरदेव एकटाच कपडे बघते, त्याच्यासोबत एखादा असते आणि ते नवरदेवच असते. ते म्हणते नंबर 1 चे कपडे दाखवा. त्याला घरून पैसे द्यायचे नसतात. नंबर 1 चे कपडे. आता ते बिचार कामगार असते, ते म्हणते 500 रुपये मीटरचं आहे. ते म्हणते याच्यापेक्षा भारी दाखव. ते मला 700 रुपये मीटर. याच्यापेक्षा भारी दाखव 1000 रुपये मीटर. याच्यापेक्षा 1200 रुपये मीटर आहे. ते म्हणते याच्यापेक्षा भारी दाखव. ते म्हणला आमच्या पसला माल संपला, 1200च्या वरी माल नाही. 1200 रुपये मीटर बरं का. मग ते नवरदेवच असते, चला म्हणते दुसऱ्या दुकानावर जाऊ. राग राग उठते माणसाला घेऊन, तितक्यात मालक हाक मारते ते दुकानाचा, इकडे इकडे. म्हणते काय झालं? ते म्हणते तुमच्या इकडं महागाचा कपडाच नाही. किती रुपये दाखवला त्यानं? ते म्हणला 1200 रुपयाच्या वरी मीटरच नाही तुमच्या इथं. हां, त्यानं कोण किलो महाराज? कोणाला कोणाला? नौकराला. आणि त्यानं काल परवा सुरतून आणलेला तागा दाखव म्हणले आपला. ती काल काढ जाय. त्यानं आणला तागा, असा तागा काढून दाखवला त्या नवरदेवाला. ते म्हणला हे घ्या. ते म्हणला केवढा मीटर आहे? ते म्हणला 5000 रुपये मीटर. फाडा म्हणला. 5000 म्हणलं काय म्हणला? फाडा. आणि ते होतं 250 रुपये मीटर वालं. किती रुपये मीटर वालं? 250 रुपये मीटर वालं होतं. साधा आपण दररोज कपडे घालणारे महाराज, आपल्याला जर कपड्यातलं कळत नाही तर आपल्याला संत कधी कळावं? आणखीन सांगू का तुम्हाला, ज्याचा भाव जास्त, आपली पारख काय? ज्याचा भाव जास्त ती क्वालिटी. आणखीन एक लक्ष देऊन ऐका, आपण क्वालिटी बघून पैसे देणार नाहीत, पण पैसे बघून आपण क्वालिटी ठरवू, ही आपली पारख आहे. आणि नुसतं कपड्यातच नाही,
कीर्तनातलं बी तेच आहे. विठाल ज्याचे पैसे जास्त ते नंबर एक आपली पारख आहे का नाही. पण तू कोबार आहे म्हणले ते तुम्हाला नाही कळत. तू का म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. म्हणून तू कोबार आहे. देवाला किड्या देव म्हणून किड्या मुंग्याच्या पाया पडतील, पण संत म्हणून कोणाच्याही पाया पडायला तयार नाहीत. पण आज आमचे जगद्गुरु तुकोबार आहे हनुमंतरायांना दंडवत घालतात. का घालतात तो? त्याचं एक कारण आहे महाराज. भगवंतापाशी 6 गुण आहेत. किती गुण आहेत? 6. ज्ञानोबाराला विचारा. ऐका. यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐका. यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वैर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतू. किंवा तुकोबाराय वर्णन करतात. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण, एक भगवंताची जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. एक एक गुण एकाला देण्याला दिलेला आहे बरं का भगवंतानं. 6 गुण एकाला नाही दिले. पहिला यश नावाचा गुण आमच्या हनुमंतरायाला दिलाय. कोणता? यश नावाचा. आणि किती यश आहे हनुमंतरायाकड? किती यश आहे तुम्हाला सांगतो थोडक्यात. आमचं शास्त्र सांगतंय सकाळी सकाळी, शास्त्र सांगते सकाळी सकाळी माकडाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, तोंड बघायचं लांब राहिलं. प्रातःकाळी नाम न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे. या कुळामध्ये हनुमंतरायाने जन्म घेतला, ज्याचं सकाळी सकाळी नाव घेऊ नये म्हणलंय शास्त्र. आणि त्या कुळामध्ये हनुमंतरायाने जन्म घेऊन क्रांती केली. काय क्रांती केली? इतकी भक्ती केली भगवंताची. त्या भक्तीच्या बळावर यश नावाचा गुण हनुमंतरायाला दिला. आणि रामप्रभून हनुमंतरायाला सांगितलं, तुझं सकाळी सकाळी जो दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडल त्याला अपयशच येणार नाही. म्हणजे शास्त्र खोटं ठरवलं आमच्या हनुमंतरायानं. हा यश नावाचा गुण हनुमंतरायाला रामप्रभूनं दिला. म्हणून ज्यांना ज्यांना वाटत आहे ना आपल्याला बाहेर जाताना कामाला अपयश येऊ नये, त्यांना सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहायचं नाही. आंघोळ करून खाली मुंडी घालून नामस्मरण करत हनुमंतरायाच्या मंदिरात यायचं. अगोदर हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं. आणि कामाला जर अपयश आलं तर माझा मोबाईल नंबर आता कीर्तन झालं घेऊन ठेवा. आणि तुम्ही म्हणा महाराज हनुमंतरायाचं दर्शन घेऊन मला अपयश आलं, पण आणखीन एक सांगतो, चांगलंच काम करायचं. फक्त वाईट कामाला निघताना अपयश आलं म्हणतात. चांगल्या कामासाठी यशे थोरविला मारुती. बरं किती यश आहे तुम्हाला दृष्टांत सांगतो पुराणातलं. एकदा भजन करा. विठाल रामायणामध्ये 2 भाऊ आहेत. एक आहे वाली आणि वालीचा भाऊ कोण? सुग्रीव. आता ध्यान देऊन ऐका. वाली हा सूर्यपुत्र आहे. वाली हा सूर्यपुत्र आहे आणि सुग्रीव हा अर्जुन पुत्र आहे. आपलं माफ करा, सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे आणि वाली हा अर्जुन आपलं इंद्रपुत्र आहे. बरोबर आहे. वाली हा इंद्रपुत्र आहे आणि सुग्रीव हा सूर्यपुत्र आहे. मला सांगा या 2 भावामध्ये विजय कोणाचा झाला? वालीचा झाला का सुग्रीवाचा झाला? दोघांच्या युद्धात रामायण माहित नाही का तुम्हाला? वालीला मारलं ना. वाली कोण होता?
इंद्रपुत्र त्याला काय झालं, मारलं रामप्रभूनं आणि सुग्रीवाचा विजय झाला. का? त्याचं एकच कारण आहे, त्या दोन्ही भावापैकी सुग्रीवाकून हनुमंतराय होते म्हणून. आता चला महाभारतात. महाभारतामध्ये सुद्धा दोन भाऊ आहेत. एक आहे सूर्यपुत्र कर्ण आणि दुसरा आहे इंद्रपुत्र अर्जुन. रामायणामध्ये इंद्रपुत्र मारला आणि महाभारतात सूर्यपुत्र मारला. पुत्र कोणाचा आहे घेणं देणं नाही. अर्जुनच का जिंकला तिथं? तो तर इंद्रपुत्र आहे. आणि सूर्यपुत्र मारला गेला महाभारतात आणि रामायणामध्ये इंद्रपुत्र मारला गेला. पुत्र कोणाचा याचं घेणं देणं नाही. ज्याच्याकडून हनुमंतराय त्याचा विजय. लक्षात आलं का? अर्जुनाकडून हनुमंतराय होते. ज्ञानोबाराने वर्णन केले. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. म्हणून कोण्या कुळात जन्मला, कोणाचा पुत्र आहे, कसा आहे याचं काही घेण देणं. ज्याच्याकडून हनुमंतराय त्याच्याकडून विजय. विठाला मग तुकोबाराला विचारलं, महाराज म्हणजे हनुमंतरायाची भक्ती केली म्हणजे यश प्राप्त होते, विजय प्राप्त होते, म्हणून तुम्ही दंडवत घालता का हनुमंतरायाला? तुकोबाराय म्हणले, या यशाकरता हा दंडवत घालीत नाही म्हणले मी. ते तर भगवंताची भक्ती केली तरी यश प्राप्त होते, पण त्यांच्याकडे विशेष दोन गुण आहेत म्हणले. विशेष कोणते गुण आहेत? तर त्यांनी ते दोन गुण सांगितले आणि त्याच्यामुळे मी दंडवत घालतो अभंगाचं पहिलं चरण. काम बांधवडे, 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 काम बांधवडे. काळ घातिला तोडरी, काळ घातिला तोडरी, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. काळ घातला तोडरी, काळ घातला तोडरी, तोडरी, तया माझे दंडवत, तया माझे दंडवत. हे काम बांधवडी, काळ घातिला तोडरी, काळ घातिला तोडरी, काळ घातिला तोडरी. काम बांधवडे, काळ घातला तोडरे, काळ घातला तोडरे, काळ घातिला तोडरी, काळ घातिला तोडरी. वा. काम बांधवडी काळ घातीला तोडरी, काळ घातीला तोडरी, काळ घातीला तोडरी. विठाला विठाला काम बांधवडी का घातलं दंडवत? त्याचं कारण सांगितलं हनुमंतरायाला दंडवत का घातलं तर त्याचं कारण सांगितलं. काम बांधवडी पहिला गुण सांगितला हनुमंतरायाचा. त्यांनी कामाला बांधून टाकलं. कोणता काम? तर काम दोन प्रकारचं आहे मंडळी. एक काम नाम इच्छा आणि दुसरं काम नाम विषय. विठाला विठाला इच्छा इथं कोणाला काम नाही, इच्छा कोणाला नाही इथं. प्रत्येक
प्रत्येकाला इच्छा आहे महाराज कशा ना कशाची तरी, पण ही इच्छा आमच्या हनुमंतरायाकडे नाही. कशाला म्हणायचं इच्छा? इच्छा म्हणजे आशा धरा थोडक्यात. कशाला म्हणायचं? आता तुमचे गावात आल्यानंतर पाहिलं मोठमोठाले बंगले आहेत. कोणाच्या बी बंगल्यावर जायचं वरी छताव. कुठं जायचं? छताव. आणि छताव जायचं आणि छतावर जे वरी अशा 2-2 मजल्याच्या वरी बी जे निघतात ना, काय म्हणतात त्याला? खिळे काढतोत ना आपण वरी, हो त्याला काय म्हणतात आपण? गजाळी म्हणतो तो, पण त्याला वरी सोडतात त्याला काय म्हणतात? चाल. हा, ती आपली चाल आहे. कोणती? ती जी आपण वरी सोडतो ना ती. महाराज ती चाल काय कामाची नाही, मग भजनातली चाल कामाची आहे. विठाला ते जे आपण वरी गजाळ्या काढतो ना, एवढं होऊन सुद्धा जे आपल्याला पुढची अपेक्षा असते तिचं नाव इच्छा, दुसरं काहीच नाही. की बाबा पुढे आणखीन बांधता येईन आपल्याला, त्याचं नाव इच्छा. बरं ही कोणाकडे नाही? कोणाकडे नाही? जाऊ द्या हो, संसारातल्या माणसाचं कंबर बांधणारा सगट आहे विठाला. आणि जर आमच्या सारख्याकडे जर ही नसती तर तुकोबाऱ्यानं आम्हाला बी नटवत घातला असता ना. याचा अर्थ ही प्रत्येकाकडे, फक्त हनुमंतरायाकडे नाही. कशी नाही? एकदा रामचंद्र प्रभू रावणाला मारून सर्व सेना घेऊन अयोध्येला आले आणि अयोध्येमध्ये बक्षीस समारंभाचा कार्यक्रम चालू होता. इच्छा नाही म्हणालो, सांगायलो हनुमंतरायाला. हे काम, हे एक पहिल्या प्रकारचं काम सांगायलो. आणि सर्वांना महाराज बक्षीस देऊ लागले रामप्रभू. आणि हनुमंतराय अशी बाजूला जाऊन बसले होते. सीता आई साहेब म्हणल्या, मालक सर्वांना तुम्ही बक्षीस द्याले हो, पण माझ्या हनुमंताला तुम्ही काहीच दिलं नाही. ते म्हणले हनुमंत काहीच घेत नाही म्हणून देईन. ते म्हणले नाही हो, तुम्ही तसं देत नसताना त्यांची कामगिरी बघा ना. कामगिरी काय? रामायणामधले जर हनुमंतराय बाजूला काढले तर रामायण शून्य आहे. आणि त्याला काही नाही, तुला द्यायचं ते दे म्हणले सीता आई साहेबाला रामप्रभू. आणि सीता आई साहेबांना आपल्या गळ्यातला हार काढला. गळ्यातला हार, एका रत्नाची किंमत एका पृथ्वी मोला इतकी होती ते रत्न. आणि त्या रत्नाचे हार घातला हनुमंतरायाला सीता आई साहेबांना आनंदित होऊन. आणि थोड्या वेळानं पाहतात हनुमंतराय काय करायलेत, तर हनुमंतराय एक मणी फोडायलेत दातानं. सीता आई साहेब वाटलं एवढा महागाचा हार मी दिलाय. हनुमंतरायापाशी गेल्या सीता आई साहेब आणि हनुमंतरायाला विचारलं, हनुमंता अरे तुला मी एवढा मोठा हार दिला, काय आज भाव सोन्याचा? 1 लाख का? 1,75,000 रुपये किलो आहे ना, बरोबर सोनं? बरोबर आहे का? किती आहे महाराज? 16 आहे. अरे बाप, म्हणलं किलोच आहे काय की? अरे एवढं सोनं महाग, एवढ्या रत्नाचा हार दिलाय तुला आणि तू फोडायलास? हनुमंतरायाचं उत्तर आहे का मंडळी? हनुमंतरायाने सांगितलं, आई साहेब मी कशामुळे मणी फोडायलो माहितीये का? कशामुळं? याच्यामध्ये राम आहे का नाही पाहलो. काय मग राम जर याच्यात आई साहेब नसल तर तुम्ही केवढा जरी हार दिला तरी मला काय कामाचा? इच्छा ही हनुमंतरायाकडे नव्हती. विठाला महाराज आपल्याला कशा कशाची इच्छा आहे? सगळ्या इच्छेनंच आपलं इथपर्यंत आलोत. हे जे आपण जे आता मथारी झालोत का, ते कुठपर्यंत कशामुळे झालोत? इच्छा. आणि कशा करता? घरचे लोक काय करतात की? बरं घरचे लोक आपले किती आहेत? आता हे कॅमेरा चालू नाही तर लय मस्त बोललो असतो. घरचे लोक आपले किती आहेत? बरं आपले घरचे, आपण त्याच्यासाठी आपण इच्छा करतो सगळ्या गोष्टीची. सगळ्या गोष्टीची आपण इच्छा करतो त्याच्या करता. बरं ते तरी आपल्यावर प्रेम करतात का? बाबा हो म्हणाले.
आता 60-65 वर्ष 70 वर्षाची जवळपास इथं सगळी माणसं 60च्या जवळची जवळ पुढची आहेत. यांना कीर्तन झाल्या बाजूला घ्यायचं, विचारायला बरं का, काय बाबा कसं काय चाललंय तुमचं. बाबाचं एक पहिलं उत्तर येणार, महाराज काही खरं नाही. आणि दुसरं उत्तर येणार, महाराज कोणी कोणाचं नाही. का बरं, यांनी कमी इच्छा केली का या घरच्या करता. रात्रंदिवस एक केला महाराज, पण यांच्या म्हणण्यावर याची वेळ का आली, कारण या इच्छेमध्ये, संसारातल्या इच्छेमध्ये, या आशेमध्ये माणसाला काही महाराज सिद्धताच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंमता दिशा छिन पावला, माया व्यक्तीला जीव माझा, हिंमता दिशा शिन पावला, माया व्यक्तीला जीव माझा. तुकोबाराय सांगतात, आपलं सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंदता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. तुकोबाराय म्हणतात, सर्व सुखाच्या आशेमुळं, म्हणजे काम आशा नाम इच्छा, इच्छेमुळं सगळा जन्म गेला. म्हणूनच तुकोबाराय तुमच्या आमच्या पाया पडत नाहीत, हनुमंतराच्या पाया पडतात. त्याचं कारण ते, मग आमच्या हनुमंतरायापाशी ती नव्हती इच्छा, आणि दुसरी काम नाम विषय. या कामानं तुम्ही आम्ही तर त्या कामामध्ये आहेतच महाराज, त्याच्यात काही वाद नाही, पण या कामामध्ये लय मोठमोठाले लोक गेले, आपल्याकडे प्रमाण आहेत. कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताची, कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताची, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची, हरिहराची आबरू घेतो भय नाही त्याची, हे जमताग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, जमताग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, हे क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा, जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. महाराज सांगतात, कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी. कोणाला आमच्या नाथ महाराजांना भागवतात वर्णन केलंय, इथं तर सांगितलंय, कामाजी कोतवाल याने नाडीले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो भय नाही याशी. हराची आबरू घेतली महाराजानं, ब्रह्मदेवाची सुद्धा घेतली. नाथ महाराज वर्णन करतात, मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाय, पराशर केले काय भोगिले पाहे दिव्या दुर्गंधा. स्वतःच्या मुलीला धरण्याकरता निघाला ब्रह्मदेव. कोण आहे ब्रह्मदेव? वेदार्थाचा गोवा, कन्याभिलाष. पुढे काय? वेदे नाही ऐसे सांगितले. महाराज कन्येला धराय निघाला ब्रह्मदेव आणि भगवान शंकर. धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्र चंद्राशी दरारा, इंद्र चंद्राशी दरारा,
सांगतो शंकराला कशी मारली. एक भस्मासुर नावाचा भगवंताचा भक्त होता, महादेवाचा. कोण? भस्मासुर. भगवान शंकराला कशी धडक मारली. याला, या कामाला नाथ महाराजानं रूपक केलेलं येडक्याचं. कशाचं? येडक्याचं. तुम्हाला येडका माहिती आहे का? ते मेंढ्यामधला नर असतो, त्याची धडक कशी असते माहिती आहे का नाही महाराज? आता हे जुने भिताडा दिसायले का, चिरबंदी, हे जवळपास 3 फुटाचं तरी असेल मग अंदाजा, असं ना 3-4 फुटाचा असते ती भिंत, जुन्या भिंती. त्यांना जर धडक मारली महाराज, कोण ते येडक्याची धडक सांगायलो, त्यांना जर धडक मारली तर ते सहजरित्या त्या दगडातून पलीकडे निघते 4 फुटाच्या. एवढी धडक आहे महाराज कोणाची? येडक्याची. आणि म्हणूनच येडका उपमा दिली त्या कामाला आमच्या नाथ महाराजांनी. आणि तो येडका, त्याची धडक इथं तर आहेच महाराज, खेळायतलंय ते. हा, पण कैलासापर्यंत धडक मारली शंकरा विठाला. भगवान शंकराला कशी मारली आता त्याच्याकरता तुम्हाला थोडा इतिहास सांगतो. भस्मासुर नावाचा राक्षस भगवान शंकराचा भक्त होता आणि त्याला दररोज रक्षा लागायची. कशा करता? भगवान शंकराची भस्म लागायचं पूजा करण्याकरता. कोणाचं भस्म लागायचं? माणसाचं. मग माणसं रोज कुठे मरू लागली, त्याला रोजचे रोज भस्म लागू लागलं. पण भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकराला सांगितलं, मला एक असा वर द्या, काय की तुमच्या भक्ती करत असताना मला रोज चितेचं भस्म लागते माणसाच्या. मग भगवान शंकरानं सांगितलं, तुला एक वर देतो, काय ज्याच्यावर तू हात ठेवशील ते काय होईल? भस्म होईल. आणि त्याची रक्षा घ्यायची, पण ते याचा दुरुपयोग करू नको. सांगितलं बरं का. ते म्हणले काय हरकत नाही, मला ज्या दिवशी रक्षा भेटली नाही त्या दिवशीच मी फक्त हात ठेवले एखाद्यावर. असं झाल्यानंतर महाराज झालं, त्याला वर प्राप्त झाला. दररोज एकाच्या डोक्यावर हात ठेवू लागला. चिताचं भस्म व्हायचं महाराज, आणि त्या चितेची भस्म घ्यायचं आणि पूजा करायची. असं दररोज चाललं. पण एके दिवशी नारद मुनी भेटले आणि नारद मुनीला म्हणलं, नारदजी एक इच्छा आहे हो. काय? ते म्हणले, आपल्याला भगवान शंकराची पार्वती मिळेल का? उपकार कोण केला याच्या? भगवान शंकरानंच उपकार केला. आणि हे कोणावर पलटलं? भगवान शंकरावरच पलटलं. असे भस्मासुर बरेच आहेत, उपकार करण्यावरच पलटणारे. तेव्हा एकच होता, आता बरेच आहेत. विठाला विठाला पण आपल्याला ती मिळणं शक्य नाही हो. पण नारदजीच होते महाराज. त्यांची गोष्ट रद्दच व्हायची नाही, म्हणून त्यांना काय म्हणायचे? ना रद्द. म्हणजे गोष्ट त्यांची रद्दच होत नव्हती सांगितलेली. नारदजीनं बरोबर सांगितलं. सोपं आहे म्हणले. काय? तुझ्याकडे एक शक्ती ना. म्हणले कोणती? ते म्हणले, तू काय करायचं, कैलासात जायचं, कैलास, आणि आपला हात भगवान शंकराच्या डोक्यावर ठेवायचा. आणि तुला तर वरच मिळालेलं आहे, काय ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होऊन जाईल. असं पक्क सांगितलं महाराज. आणि त्याला पटलं महाराज भस्मासुराला, नारदजीच. आणि निघाले कैलास पर्वतावर. कैलास पर्वतावर भस्मासूर गेला आणि विनंती करू लागला अगोदर भगवान शंकराला, देवा तुमची पार्वती मला पाहिजे. या भस्मासुराला सुद्धा कामानं धरलं होतं बरं का, म्हणून पार्वतीकडे गेला. आणि भगवान शंकरांनी सांगितलं, तुला भेटत नाही, काही म्हणालास काय तू? असं म्हटल्यानंतर महाराज ते म्हणला, तुम्ही देणार नाहीत ना, मग मी प्राप्त करतो. कसा करतोस? तुमच्या डोक्यावर हात ठेवतो म्हणला. काय करतो? भगवान शंकराला खरं वाटलं आणि भगवान शंकराने तिथून पळ काढला. भगवान शंकर पुढे पळायलेत आणि ते भस्मासूर मागं पळायलाय. थांबा, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो. पण महाराज पार्वती आई साहेबांना आराधना केली भगवान विष्णूची. कसं बी करा आणि या संकटातून आम्हाला सोडवा. म्हणून भगवान विष्णूची आराधना केल्यानंतर आले महाराज. भगवान विष्णूनं असं रूप धरलं,
मोहिनीचं पार्वतीपेक्षा सुंदर. आणि ते दोघं जे पळू लागले का त्या दोघांच्या मध्ये बरंच अंतर होतं आणि त्या दोघांच्या मधातून अशी चलत जाऊ लागली. कोण? ती मोहिनी, भगवंताचा अवतार. दोघांच्या मधून चलत जात असताना या भस्मासुरानं मोहिनीकडे पाहिल्याबरोबर असा दपकला महाराज. अरे बाप रे, म्हणलं आपण उगत त्याच्या मागे लागलो. पार्वतीपेक्षा सुंदर आहे कोण आहे तर थांबला. थांबल्यावर महाराज बोलायला सुरुवात झाली मोहिनी सोबत. कोण तुम्ही? त्यानं सांगितलं मला मोहिनी म्हणतात. माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? तुम्ही माझ्याशी लग्न करताल का? तिनं सांगितलं मी लग्न करण्याकरता झाली तुझ्यासोबत. तुझ्यासोबत लग्न करण्याकरता झाली. तिनं सांगितलं तुझ्यासोबत मी लग्न करते पण माझी एक आठ आहे. कोणती? माझ्यासारखा डान्स केलास तू की मी तुझी. सोपी आठ. त्यानं सांगितलं सोपं राव. नाचा म्हणली. कसं नाचतात ते? धीरज महाराज त्या मोहिनीनं धरला ताल. अशी अशी हावभाव करायला लागली, नाचायला लागली. नाचत असताना कमरावर हात ठेवले. कमरावर हात ठेवत असताना नाचत 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 तिनं असे वर वर हात आणले. मग नंतर खुब्यावर ठेवले. आपल्या खुब्यावर ठेवल्यानंतर असे वर हात केले. त्यानं बी वर हात केले. पुन्हा असं वर केल्यानंतर त्यानं वर हात केले. असे हात जोडले महाराज मोहिनीनं. त्यानं बी हात जोडले आणि नाचत 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 त्याला चांगलं नादात येऊ दिलं नाचण्याच्या. आणि काय केलं? असे हात ठेवले की त्यानं असे हात ठेवले की ते जागेवर भस्म झालं महाराज. मोहिनीच्या संग भस्मासुर मेला, वाली मुक्त झाला रामबाणे, वाली मुक्त झाला रामबाणे. मोहिनीच्या संग भस्मासुर मेला, वाली मुक्त झाला रामबाणे, वाली मुक्त झाला रामबाणे, रामबाणे. मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला, वाली मुक्त झाला रामबाणे. महाराज मोहिनीच्या संग भस्मासुर मुकला. महाराज म्हणतात ना भस्मासुर मुकला प्राणाशी, त्याची गती झाली वालीशी. आणि हे सगळा प्रकार कोण बघितला माहितीये का? भगवान शंकरानं लांबून पाहिला आणि भस्मासुर मुकला. भस्मासुराचं भस्म झालं की आपलं रूप जे होतं मोहिनीनं लुप्त केलं आणि भगवान विष्णूच्या रूपामध्ये प्रगट झाले. आणि भगवान शंकरानं हात जोडले. आणि भगवान शंकरानं हात जोडल्यानंतर भगवान शंकरावर सुद्धा मोह आवरला नाही महाराज. मग भगवान शंकर म्हणले देवा ते तुम्ही जे रूप दाखिलं होतं का भस्मासुराला ते तुम्ही का म्हणून लुप्त केलं? दाखवा ना एकदा. महाराज भगवान विष्णू काय बोले ऐका. भगवान विष्णू म्हणले दाखवतो पण आताच नाही देवा, योग्य वेळ आल्यावर. विठाला विठाला मग बराच वेळ निघून गेला महाराज. बराच काळ निघून गेला. आणि एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वती आहे साहेब बघा काम्य कोणात बसलेली असताना तिथं काम उत्पन्न झाला महाराज. याला कोणाला? आमच्या भगवान शंकराला. आणि तिथं मोहिनीच्या रूपात भगवान विष्णू आले. आणि आल्यानंतर पाहिलं महाराज पार्वती आई साहेब जवळ बसलेले आहेत. पण तरी भगवान शंकर उठले आणि कोणाच्या मागे लागले? मोहिनीच्या मागे लागले. आणि मोहिनीच्या मागे लागल्यानंतर तिथं कामानं वेडलं महाराज भगवान शंकराला. म्हणूनच महाराजांना सांगितलं धडक मारली शंकरा. फक्त इच्छा उत्पन्न झाली ती भस्मासुराला मारल्यानंतर. आणि ती इच्छा तशीच राहिली मनात. ती इच्छा म्हणजेच काम. तो काम शिल्लक राहिल्यामुळं भगवान शंकराला सुद्धा गाठलं महाराज एक दिवशी मोहिनीनं. म्हणूनच महाराज म्हणतात धडक मारली शंकरा आणि केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्राला काय? इंद्राला डाग पडले. आपलं काय? इंद्राला भग पडले आणि चंद्र काळा झाला फक्त कामामुळं. इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा. आणि नारद चुकला चाळा भजनाशी. नारद मुनी सुद्धा एकदा चुकले महाराज. एवढ्या मोठमोठ्याला कामानं घातलं पण त्या एवढ्या मोठमोठ्याला कामानं घालून सुद्धा त्या कामावर विजय फक्त आतापर्यंत आमच्या हनुमंतरानंच मिळवला. खेळिया माझी हनुम्या खेळया माझी हनुम्या शाणा न पडे काम व्यसनी रे, न
पडे काम व्यसनी रे कामची नाही तेथे क्रोधची कैसा कामची नाही तेथे क्रोधची कैसा तेथे कैचे भांडण रे तेथे कैचे भांडण रे रामगडाची आवडी मोठी रामगडाची आवडी मोठी म्हणून लंके गेले रे मनोन लंके पेले रे म्हणून लंके गेले रे मनोन लंके पेले रे हे ऐक खेळिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ खेळी रे ऐक खेळिया तुला सांगतो ऐसे जाणून खेळ खेळी रे ऐक खेळ्या तुला सांगवायचे जाणून खेळ रे ऐक खेळ्या तुला सांगवायचे जाणून खेळ खेळी रे या काम नावाच्या खेळामध्ये फक्त कोण शहाणा ठरला? हनुम्या. हनुम्या का म्हटलं बरं तुकोबारायांनी? होय, हनुमंतराया कुठं आता इथं दंडवत घालतात या अभंगात आणि या खेळामध्ये हनुम्या म्हणतात. तुम्हाला एक सांगू का त्याचं कारण? त्याचं कारण एकच आहे महाराज, खेळामध्ये लहान मोठा पाहिल्या जात नाही, खेळामध्ये आरुतुरूच बोलावं लागतंय. म्हणून हनुम्या शाना खेळिया माझी, खेळिया माझी हनुम्या शाना. काय न पडे काम व्यसनी रे, कामात पडले नाही, कामाच्या वाटेला गेले नाही. अहो कामाच्या वाटेला जाऊ दे, त्या कामाला बांधून टाकला आमच्या हनुमंतरायानं, म्हणून तुकोबराय त्यांना दंडवत घालतात. हे एक कारण आहे, काम बांधवडी. आणि दुसरं कारण, काळ घातीला तोडरी. काळाला एक महाराज काय केलेलं आहे? तोडरी म्हणजे पायातली असते ती तोडरी, ती असं काय म्हणतात त्याला आपल्या इकडं, पायात घालतात ना माता भगिनी घालतात बघा, चांदीचं बेड्या म्हणतात, पण त्याला तोडर बी म्हणतात, काहीतरी दुसरा शब्द आहे तोडा. मग तसा तोडा आमच्या हनुमंतरायानं काळाचा बनवला आणि ते पायात घातला तयार करून. काळावर विजय मिळवला आमच्या हनुमंतरायानं. बरं, इथं या मृत्यू लोकामध्ये आलेला कोणीच थांबला नाही महाराज, कोणीच थांबला नाही. कोणी थांबला नाही म्हणजे, अहो बर थांबा, आपल्या सातबारावर किती जणांची नाव आहेत? मागच्या त्या आरक्षणच्या वेळेस ते खासरा काढू लागले बघा, खासरा म्हणतात काय, खासरात ना ते तहसील मधून, त्या खासऱ्यावर किती जणांची नाव आहेत? मला काय सांगायचंय, त्याच्यावर किती जणांची नाव आहेत त्या सातबारा? गणती नाही ना. म्हणजे त्या सातबाराचे मालक आतापर्यंत किती होऊन गेले, ते थांबता आलं का त्याला? बरं आपण थांबणार आहोत का? बरं आता आपल्या पुढची पिढी थांबणार आहे का इथं आल्या? नाही ना. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप बसला गेला, बाप बसला गेला, बाप बसला गेला, बाप बसला गेला. देखत देखत नाचू पंचू तोही कैसा झाला. उठा 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 जागा पाठी भयाने मोठे, उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, हे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. आतापर्यंत किती जण गेले? ज्ञानोबारायनं सांगितलं, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू तोही. तसेच होणार. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटि देवता मर गए, 33 कोटि देवता मर गए
के फांसी 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी जब का अजब तड़ाका दे तू क्या जाने ललकारे जब का अजब तड़ाका दे तू क्या जाने ललकारे जब का जब तड़ाका दे तू क्या जाने ललकारे जब का अजब तड़ाका दे तू क्या जाने ललकारे तू क्या जाने ललकारे 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्रा 88 33 कोटि देवता मर गए पडे काल के फाशी म्हणजे तुम्ही आम्ही तर लय चिलर आहेत महाराजांना त्याच्या पुढे प्रमाण दिलं मी तर तुम्हाला आपलंच सांगितलं होतं पण महाराजांना सांगितलं 88 काय सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी म्हणजे देवताला सुद्धा इथं थांबता आलं नाही अहो जाऊ द्या देवता हो 33 कोटी देवता तर अलीकडेच आहेत त्या 33 कोटी देवतेचा जो मालक आहे देवता वेगळ्या आणि देव वेगळा त्या देवाला तरी थांबता आलं का सांगा बरं कोणता देव इथं थांबला भगवान श्रीकृष्ण थांबले का राम प्रभू थांबले का वामन अवतार कोणता देव थांबला इथं उरो नाही आले अवतार इथं त्याला सुद्धा थांबता आलं नाही काळानं झडप मारली महाराज पण आमच्या हनुमंतरायानं मात्र त्या काळावर सुद्धा विजय मिळवला हा पाळी त्या विष्णू ते काळ गिळी परळय उदळाची होळी काळ महाबळे सय करी वा एवढ्याला घातलं महाराज पण महाबळी असणारा काळ आमच्या हनुमंतरायानं जिंकला मला आता उत्तर द्या मसलेली मंडळी सगळी जाणकार मंडळी आहेत हनुमंतराय संत आहेत का देव आहेत बोला बोला हनुमंतराय कोण आहेत संत आहेत आणि देव वेगळे संत वेगळे देवाची जयंती होत असते आणि संताची पुण्यतिथी होत असते बरोबर आहे का आणि आपलं झालं तर श्राद्ध आपला विषय नाही सांगा ना मी झालं तर श्राद्ध आपलं पण हनुमंतरायाची पुण्यतिथी पाहिजे ना का आहे मग हनुमान जयंती का आहे कारण पुण्यतिथी हे इथून गेलेल्याची होत असते आणि हनुमंतराय इथं आहेत इथं म्हणजे इथं आज कीर्तनात हनुमंतराय आहेतच म्हणून त्यांची पुण्यतिथी न करता त्यांची जयंती आहे का कारण काळ बांधवडी काम बांधवडी काळ तोडरी घातला म्हणून त्यांची जयंती आहे आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात मी त्यांना दंडवत घालतो अभंगाचं दुसरं चरण तया माझे दंडवत वा 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 तया माझे दंडवत 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 ओ तया माझे दंडवत तया माझे दंडवत कपी कोणी हनुमंत वा कपी कोणी हनुमंत 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 तया माझे दंडवत तया माझे दंडवत कति कोण हनुमंत कति कोणी हनुमंत 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 हनुमंत
एकदा हात वरी करा. वा छान. करा आणखीन थोडे. असं सर्वांनी एकदा अंतकरणपूर्वक डोळे झाकायचे आणि भगवान पांडुरंग परमात्म्याची मूर्ती डोळ्यात आणायची, रुक्मिणी आईसाहेबाची मूर्ती डोळ्यात आणायची आणि त्यांचं भजन करायचं. विठोबा रखुमाई. हा हा जय विठोबा रखुमाई. टाळी 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 टाळी. विठोबा रखुमाई. हर ढोपार कुमार जय विठोबा रखुमाई. ढोपार कुमार जय विठोबा रखुमाई. ढोपार कुमार ढोबार ढोपार कुमार. कुमार ढोबार कुमार. ढोपार कुमार ढोबार कुमार. ढोपार कुमार ढोबार कुमार. ढोपार कुमार ढोबार. धोबा 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 सर्वांनी माझ्या पाठीमागे एकदा गजर करायचा बरं का. झालं आपलं कीर्तन. पुंडलिक तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की, जय श्री संत मोतीराम महाराज की, जय बजरंग बली हनुमान की, जय. छत्रपती शिवाजी महाराज की. जय तुम्हाला सुद्धा दंडवत बर का. तया माझे दंडवत. का त्याचं आणखीन एक कारण सांगितलं आमच्या तुकोबारायांनी. कपी कुळी हनुमंत. कपी कुळामध्ये अवतार घेऊन सुद्धा कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा. कपी कुळामध्ये अवतार घेऊन सुद्धा कपी कुळाचा उद्धार केला. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या कपी कुळामध्ये सुद्धा क्रांती केली आमच्या हनुमंतरायानं. सकाळी सकाळी दर्शन घेऊन जो निघाल त्याला यश आहे. म्हणून तया माझे दंडवत. महाराज हनुमंतराय बुद्धीनं तर इतके वरिष्ठ आहेत. किती वरिष्ठ आहेत. बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धीनं तर तीक्ष्ण आहेतच आहेत, पण शरीरानं सुद्धा तितकेच काय आहेत. जितके बुद्धीनं ताकदवान आहेत आमचे हनुमंतराय, तितके शरीरानं सुद्धा ताकदवान आहेत. म्हणून तया माझे दंडवत. शरीर वज्रायसे आणि कवळी ब्रह्मांडी जो पुचे. कवळी म्हणजे शेपटी. हनुमंतरायाची शेपटी कोण होती माहिती का नाही तुम्हाला. बरं हनुमंतराय कोण होते माहिती का नाही. हनुमंतराय कोणाचे अवतार आहेत. कोणाचा आहे भाऊ. बरोबर आहे. आणि शेपटी कोण होती मग. शेपटी पार्वती आई साहेब होत्या. आणि त्या शेपटीनं एवढा पराक्रम केला महाराज, जेवढा हनुमंतरायाचा पराक्रम नाही. तुम्ही बघा युद्धकांड बघा, सुंदरकांड बघा, तेवढा शेपटीचा कार्य महात्म्य जास्त आहे. काय काम केले महाराज शेपटीनं. महाराज म्हणले शेपटीत एवढी ताकद आहे हनुमंतरायाच्या की हे ब्रह्मांड अशी गुंडाळून अशी उपटून अशी फेकण्याची ताकद शेपटीत आहे. शेपटीत एवढी ताकद आहे तर हनुमंतरायात किती असन. म्हणून शरीर वज्रायसे आणि कवळी ब्रह्मांडी जो पुच्छे. म्हणून तया माझे दंडवत. शरीरानं सुद्धा बलवान, बुद्धीनं सुद्धा बलवान. ज्यांनी कामा विजय मिळवला, काळा विजय मिळवला, कपी कुळाचा उद्धार केला, एवढी ताकद असून, एवढे मोठेपणा असून त्यांच्याकडे एक विशेष गुण होता. आम्ही महाराज कीर्तनकार जर झालो टाळकऱ्याचे, तर आम्ही मला टाळ घ्यायला लाज वाटते. पुन्हा टाळ घेऊन उभं राहिला. आमचं सांगायलो तुम्हाला. पण आमचे शिवाजी महाराज कीर्तनकार आहेत, पण हे असे थोडे कुठंतरी क्वचित भेटतात की बाबा कीर्तनकार होऊन बी टाळ घेऊन उभं राहिला. आमचे पोरा सोरा सांगायलो तुम्हाला. सेवा करण्याचं आमची भावना राहत नाही महाराज कीर्तनकार झाल्यावर. फक्त कीर्तनकार बरं का, ते बी ओरिजिनल नाही. नोहे दास खरा परिहा झाला शे डांगोरा, तो कीर्तनकार म्हणायलो. सेवा करायला लाज वाटती, सतरंजा उचलायला लाज वाटती,
पण आमचे हनुमंतरायाचा एवढा पराक्रम आहे मंडळी, पण आमच्या हनुमंतरायाचा काय विशेष गुण, एक आकर्षण केलं आमच्या तुकोबाराला त्या गुणानं. आणि तो गुण कोणता आहे? त्या अभंगाच्या राम शेवट रायाचा सेवका राम रायाचा सेवका राम रायाचा सेवका राम रायाचा सेवका शरण आलो मन तुका शरण आलो मन तुका माझे दंडवत कपी कोणी हनुमंत शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका दया माझे दंडवत दया माझे हनुमंत कपी कोणी हनुमंत कपी कोणी हनुमंत सगळ्यात महत्वाचा गुण काय असेल तुकोबाराय म्हणतात आमच्या हनुमंतरायाकड, तर तो सेवाभाव आहे. किती ताकद सांगितली तुम्हाला आतापर्यंत. जे कोणालाच जमलं नाही ते आमच्या हनुमंतरायानं करून दाखवलं. बरं, बुद्धिमत्ते म्हणतात तरी त्यांच्याकडे ताकदवान रामप्रभू सुद्धा कमी पडले बुद्धीमध्ये हनुमंतरायासमोर. शरीरामध्ये, शरीराच्या ताकदीमध्ये तिथं सुद्धा आमचे रामप्रभू कमी पडले. एवढे ताकदवान का कमी पडले? बरं सांगा, रामप्रभू का कमी पडले? त्याचं कारण सांगतो ना तुम्हाला मी. ज्यावेळेस त्या यज्ञ पात्रामधून दशरथ राजाने यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामधून 3 पायस पात्र निघाले. किती किती निघाले महाराज? हनुमंतराय रामप्रभूपेक्षा का पुढे आहेत याच्याकरता सांगायला आता हे. तर एक काही आईसाहेबानं थोडा वेळ केल्यामुळं तो सगळ्यांना प्रकरण माहिती आहे. पिंड घारीने झडपिला आणि अंजनीने तो शेविला. राहिले 2 पात्र. आता त्या 2 पात्रामध्ये 4 भाग झाले. किती झाले? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. आणि अख्ख्या एका पिंडाचा कोण आहे? म्हणून रामप्रभूच्या पुढे विठाला रामप्रभू अर्ध्या पिंडाचे आहेत आणि लक्ष्मण अर्ध्या पिंडाचे आणि अख्ख्या पिंडाचे आमचे हनुमंतर आहेत म्हणून रामप्रभूच्या पुढे आहेत. आणि एवढी ताकद, एवढं सगळ्या गोष्टी अख्ख्या पिंडाचे असून सुद्धा त्यांच्याकडे एक विशेष गुण आहे, ते म्हणजे रामप्रभूची सेवा करतात. म्हणून म्हणतात रामाच्या सेवका. एवढा असून सुद्धा रामप्रभूची सेवा करतात. म्हणून म्हणतात शरण आलो म्हणे तुका, म्हणून तया माझे दंडवत. कपी कुळी हनुमंत. आता तुम्ही प्रश्न करता, महाराज एवढं तुम्ही ठासून सांगितलं कीर्तन, याच्यात तुमच्याकडे एखादा गुण आहे का नाही? तुम्ही मला विचारता ना आता, बरं का. आता त्याचं उत्तर देऊन जातो मी तुम्हाला. आता तुमच्या रस्त्यानं निघाल्यानंतर पूर्ण कड ताडकसकड जाते वेळेस रस्त्याच्या बाजूला एक दगड असते. काय असते? त्याच्यावर लिहिलेलं असते ताडकळस. इथून किती किलोमीटर आहे? 8 किलोमीटर आहे का? इथून ताडकळस 8 किलोमीटर आहे. दगडावर लिहिलेलं असते इथून ताडकळस 8 किलोमीटर. मला खरं सांगा मंडळी, ताडकळस इथून 8 आहे का नाही? किती आहे? त्या दगडाचं बरोबर आहे का खोटं आहे? बोला बोला. त्या दगडाचं खोटं आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. दगड ताडकळसला गेलाय का? दगड शिवाजी महाराज तुम्ही लक्षात आलं का? दगड ताडकळसला गेलाय का? गेला नाही. गेला नाही. पण दगडावरला खरं आहे का नाही? आहे का नाही? तसं आतापर्यंत सांगितलेलं हनुमंतरायाचे चिंतन, हनुमंतरायाचे गुण माझ्यामध्ये एक बी नाही. म्हणजे मी ताडकळसला, हे दगड आहे, ताडकळसला गेला नाही. पण या दगडावर, म्हणजे या दगडानं जे सांगितले तुम्हाला ताडकळस इथून 8 किलोमीटर आहे, खरं आहे का नाही? तसा मी कोण आहे मग? दगड. वाह, क्या बात आहे. मी कोण आहे? दगड आहे. एक दगड आहे आणि या दगडावर सांगितलेलं आहे की हनुमंतरायाकडे हे गुण आहेत. आणि शेवटचा, सगळे पहिले गुण नाही लक्षात राहिले तरी जाऊ द्या हो,
पण शेवटचा गुण सर्वांनी लक्षात ठेवा. जशी हनुमंतरायानं रामप्रभूची सेवा केली तसं सर्व मंडळींनी सप्त्यामध्ये अंतकरणपूर्वक मोठेपणा बाजूला ठेवून सतरंजी उचलण्यापर्यंत काम करण्याची सेवा करण्याची तयारी ठेवा. नक्कीच हनुमंतराय तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाहीत. आजच्या कीर्तनात एवढं ध्यानात ठेवा, कोणाला बोलवायचीच गरज पडू नये. चला महिला मंडळाला आपल्याला वाढायचे, तरुण पोरांनी या, काहीच नाही महाराज. हनुमंतरायाची सेवा करा, सप्त्यातली सेवा करा, हे सगळ्यात मोठा गुण आहे. आणि हे आमच्या हनुमंतरायाकडे आहे आणि ते आपण सुद्धा आत्मसात करावा एवढी विनंती करतो. आणि झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. अभंगाचा भावार्थ असाच असेल माझा मुळीच आग्रह नाही. जशी सद्गुरूनं हनुमंतरायानं माझ्यावर कृपा केली तसा अभंगावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाकडे का नीट देव जाणे. म्हणून सर्व भजनी मंडळी खूप सुंदर प्रकारची मला साथ केली. पखवाज वादक असतील, गायक वादक, सर्व माता भगिनी, पुरुष मंडळी, विनेकरी, साऊंड सिस्टीम. महाराज मी तुमचं मला एक तुमचं विशेष वाटलं गावकऱ्याचं, श्रोते मंडळीचं. काय विशेष वाटलं? मी 2 तासामध्ये एकही विनोद केला नाही, पण तरी बी एकाचे डोळे लागले नाही. याचा अर्थ हे सगळे जाणकार श्रोतेत माझ्या ध्यानात आलं. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, महाराज मंडळींनी लोक झोपतात म्हणून विनोद सांगू नये, चिंतन बी सांगून बघावं लोक झोपतात का नाही त्याची टेस्ट घ्यावं. म्हणून विनंती आहे, सर्वांनी गोड चिंतन ऐकलं, पण मी तुम्हाला कमी पडलो. अभंगाचा भावार्थ असाच असेल माझा मुळीच आग्रह नाही. काही चुकला असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करावी. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करोनी माऊली रिजे जेवी, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर